मुंबईत राहणारे ॲडव्होकेट विवेक माझगावकर यांनी श्री साईसागरला 2009मध्ये सांगितलेले त्यांचे अनुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. ॲडव्होकेट माझगावकर म्हणाले, माझ्या आयुष्यात साईबाबांपेक्षा कशालाही महत्त्व नाही. त्यांनी मला अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर काढले आणि आज त्यांच्याच कृपेने सुखात आहे. असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी साईबाबांचा अनुभव आला नाही. त्यापैकी काही अनुभव सांगत आहे. माझ्या लॉचे शिक्षण चालू असताना आम्ही मित्र खोलीवर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत असू. मी साईबाबांचा वेडा असल्याचे त्या सर्वांना माहीत होते. ते नास्तिक असल्याने त्या रात्री त्यांना माझी टिंगल करण्याची हुक्की आली. ते म्हणाले, तू एवढे साई करतो, ते काय आत्ता आम्हाला शिर्डीहून येथे येऊन दर्शन देणार आहेत का? मी सर्व ऐकू शकतो, पण बाबांना बोलले तर मला सहन होत नाही. मी त्वेषाने म्हणालो, उगाच बाबांची टिंगल करू नका. त्यांनी मनात आणले तर कोठेही येतील. बोलू का आत्ता? मग पुढे काय झाले तर त्याची जबाबदारी तुमची. त्यांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली. आमचे बोलणे चालू असताना शेजारीच हॉटेलमध्ये काम करणारा एक मुलगा तेथून जाताना दिसला. रोजच्याप्रमाणे त्याची टिंगल करण्याची मित्रांना लहर आली. ते म्हणाले, काय आज इतका उशिरा निघाला? काय करत होता? तो सुद्धा अवघडल्यासारखा झाला. पण ओळखीचा असल्याने हसत हसत तो आमच्याकडे आला आणि म्हणाला, काही नाही, आज खूप काम होते म्हणून उशीर झाला. आणि एकदम काहीतरी आठवल्यासारखं म्हणाला, एक गोष्ट विसरूनच गेलो. आणि खिशात हात घालून एक बुंदीचा लाडू मित्राच्या हातात देत म्हणाला, मी कालच शिर्डीला गेलो होतो, हा घ्या प्रसाद. मित्रांची तोंडे बघण्यासारखी झाली. मी लगेच म्हणालो, बघितलंय, हा नुसता बाबांचा ट्रेलर आहे. सगळा पिक्चर पाहायचा आहे का? त्यावर एकाही मित्राने शब्द काढला नाही. ज्याने मला प्रश्न विचारला होता तो आज चांगला साईभक्त झाला आहे. आता मी तुम्हाला दुसरा अनुभव सांगतो. मी साधारण प्रत्येक उत्सवाला शिर्डीला जात असतो. मात्र काही काम असेल तर मुंबईतील साई मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय राहत नसे. एकदा रामनवमी असताना मला कामामुळे शिर्डीला जाणे तर सोडाच, पण मुंबईतील साई मंदिरातही जायला मिळाले नाही. रात्री 10:30 वाजता अतिशय थकून मी घरी आलो. मनात सारखे दर्शन राहिले याची रुखरुख होती, पण बाहेर पडण्याचे त्राणच नव्हते. थोड्या वेळाने आवरून मी सहज बाहेर उभा होतो. तेव्हा एक मित्र आला आणि म्हणाला, जरा माझ्याबरोबर येतो का? मी त्याला म्हटले, अरे मी खूप थकून आलो आहे, मला बाहेर पडण्याची इच्छा नाही. तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे गाडी नाही, तुझी गाडी दे, माझे अर्जंट काम आहे. मला नाही म्हणता आले नाही. त्याला गाडी दिली आणि त्याच्या आग्रहाखातर मी त्याच्याबरोबर गेलो. त्याने थोड्या वेळातच एका भव्य साई मंदिरासमोर गाडी उभी केली. मी चमकलोच. मित्र म्हणाला, चल बाबांचे दर्शन घेऊ. बाबांनी मला खेचूनच येथे आणल्याचे माझ्या लक्षात आले. मंदिरात रामनवमीमुळे प्रचंड गर्दी होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तेव्हा मनात आले, आता या थकलेल्या अवस्थेत मी रांगेत कसा उभा राहणार? मात्र त्या मित्राने मला हाताला धरून थेट बाबांच्या मूर्तीजवळ नेले. कारण तेथील विश्वस्त त्याच्या ओळखीचे असल्याने त्याला कोणीही अडवले नाही. मी मात्र बाबांच्या या प्रेमामुळे आनंदाश्रूसह त्यांच्या चरणावर डोके ठेवले. आपली जर बाबांच्या चरणी ओढ असेल तर बाबा आपणास खेचून त्यांच्याकडे नेतात, हा अनुभव मी घेतला होता. आता मी तुम्हाला तिसरा अनुभव सांगतो. मी पूर्वी ठाण्याला मावशीकडे राहत असताना मनास येईल तेव्हा शिर्डीत जात असे. साधारण रात्री 9 वाजता शिर्डीत पोहोचल्यावर आंघोळ करून मध्यरात्रीच रांगेत उभे राहत असे. त्यामुळे पहाटे मला बरोबर समाधीसमोरील सभामंडपातील नंदीजवळ काकड आरतीस जागा मिळत असे. काकड आरती झाल्यावर प्रसाद घेऊन मी तडक एस.टी. स्टँडवर जात असे. हा माझा नित्यक्रम बरेच दिवस चालू होता. एकदा माझा एक मित्र माझ्याबरोबर येण्यास तयार झाला, पण त्याला उशीर झाल्याने आम्हाला शिर्डीस येण्यास उशीर झाला. त्यामुळे रात्री उशिरा रांगेत उभे राहिल्याने पहाटे काकड आरतीला जाताना आमचा नंबर न आल्याने आम्हाला मंदिराच्या बाहेरच थांबावे लागले. मी माझ्या मित्रावर खूपच वैतागलो. म्हणालो, माझ्या इतक्या दिवसाचा क्रम तुझ्यामुळे मोडला, माझी काकड आरती गेली. तेव्हा समजुतीच्या सुरुवात मित्र म्हणाला, काही काळजी करू नको, आपण येथून पंढरपूरला जाऊ, तेथे माझे काका आहेत, त्यांच्या ओळखीने तेथे विठ्ठलाचे मनोसक्त दर्शन घेता येईल. पण माझे मन मानतच नव्हते. मी म्हणालो, मला कुठेही जायचे नाही, इथेच सर्व काही आहे. त्याला ते काही पटत नव्हते. आमचा नंबर काकड आरतीनंतर लागला. आम्ही जेव्हा समाधीचे दर्शन घेऊ लागलो तेव्हा एकदम दर्शन रांग थांबवली गेली. आता काय झाले म्हणून मी पाहू लागलो तर पुजारींनी पुन्हा तबलापेटी घेऊन आरतीची सुरुवात केली. शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर. काही वेळापूर्वीच मी मित्राला म्हणालो होतो की
येथेच सर्व काही आहे. त्याचाच प्रतिध्वनी मी ऐकत होतो. मी मित्राला खुणावले तेव्हा त्याचा चेहरा चांगलाच पडला होता. मी नेहमी काकड आरती झाल्यावर पटकन बाहेर पडत असे. त्यामुळे काकड आरतीनंतर बाबांचे स्नान होऊन शिर्डी माझी पंढरपूर ही आरती म्हटली जाते हे मला माहीतच नव्हते. या निमित्ताने बाबांनी त्याचा लाभ घडवून दिला आणि माझी श्रद्धा योग्य असल्याची प्रचिती दिली. आता माझा मी चौथा अनुभव सांगतो. एकदा आमचे नातेवाईक ज्याच्यामध्ये काही महिला, लहान मुले आणि मी असे गाडी करून शिर्डीला आलो. शिर्डीत रात्री मुक्काम करून सकाळी साईबाबांचे मनसोक्त दर्शन घेतले. तेव्हा सर्वांच्या मनात आले की आपण अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाऊ. खरे तर शिर्डीहून अक्कलकोट किती लांब आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. पण नाशिक मार्गे आपण लवकरच अक्कलकोटला पोहोचू असा विचार आमच्या मनात आला आणि त्यावर आमच्या ड्रायव्हरने शिक्कामोर्तबही केला. तो सुद्धा म्हणाला की येथून अक्कलकोट 2 तासात येईल. झाले. आम्ही विचार केला की शिर्डीत जेवण करण्यापेक्षा दुपारी 12पर्यंत अक्कलकोटला जाणार आहोत तर तेथेच जेवण करूयात. म्हणून आम्ही लहान मुलांसह शिर्डीत नाश्ता केला आणि आम्ही अक्कलकोटकडे प्रयाण केले. साधारण 2 तास झाले तरी आम्ही नेमके कोठे चाललो आहोत हेच आम्हाला समजेना. ड्रायव्हरही हे पहा आलेच असे आश्वासन देत होता. मी सुद्धा विचारात पडलो की 2 तास झाले तरी गाडी धावत आहे आणि अक्कलकोट येत का नाही. ड्रायव्हरनेही बाहेरील बोर्ड वाचून गाडी सोलापूर मार्गावर नेली होती. कारण अक्कलकोटला जाण्यासाठी सोलापूर मार्गानेच जावे लागते हे आमच्यासह ड्रायव्हरलाही खूप उशिरा लक्षात आले. पण तोपर्यंत आम्ही भुकेपोटी नुसते बसून होतो. ड्रायव्हरच्या आश्वासनावर आम्ही तो दिवस प्रवासात काढला आणि रात्री उशिरा अक्कलकोटला पोचलो. प्रवास करून आम्ही थकून गेलो होतो. महत्त्वाचे म्हणजे सर्वांना कडकडून भूक लागली होती. त्यात लहान मुलांची अवस्था खूपच बिकट झाली होती. मी प्रथम कोठे उतरायला जागा मिळते का ते पाहू लागलो. पण त्यावेळी रात्र झालेली आणि त्यात अक्कलकोट खेडेगाव असल्याने सगळीकडे सामसूम झाली होती. भक्तनिवासाचे काम चालू असल्याने तेथेही जागा नव्हती. शोध घेता घेता एक पानाचा टपरीवाला दिसला. त्याच्या शेजारी एक पत्र्याचे शेड असलेले हॉटेल होते. ते बंद होते. पण तरीही आशेपोटी त्याला जेवणाबद्दल विचारले. तो म्हणाला, अब इधर कुछ नहीं मिलेगा. आप रात को कहीं आराम करो और सुबह आ जाओ. आपको खाना मिल जाएगा. पण मन तयार होत नव्हते. कोणीही सकाळपासून काही खाल्लेही नव्हते. लहान मुलाचे चेहरे भुकेने कोंबजले होते. आम्ही थोडे पुढे गेलो आणि मनात आले की परत त्याला विचारावे. मी परत टपरीवाल्याकडे विचारले तर तो म्हणाला, जरा ठहरो, इस होटल की चाबी मेरे पास होती है. अगर अंदर कुछ होगा तो दे देता हूँ. असे म्हणून त्याने त्या हॉटेलचा दरवाजा उघडला. आम्ही मोठ्या आशेने आत गेलो. पण आत काहीही नव्हते. मोठ्या निराशेने बाहेर आलो आणि तो टपरीवाला पुन्हा म्हणाला, अब तो कुछ नहीं मिलेगा. आप सुबह ही आइए, आपको खाना मिल जाएगा. सगळे एकदम निराश झालो. काय करावे तेच समजेना. आम्ही गाडीत बसलो आणि गावात काही मिळते का ते पाहण्यासाठी फिरून आलो. पण काहीही मिळाले नाही. सारा गाव सामसूम झाला होता. शेवटी मी बाबांचा धावा केला. कोणती परीक्षा पाहत आहेस असे विचारले. सोबत लहान मुले असल्याने जीव तळतळ तुटत होता. शेवटी मनाचा हिया करून सहज त्या टपरीवाल्याच्या येथून हळूहळू गाडी नेऊ लागलो. तर तोच टपरीवाला आमच्याकडे धावत धावत आला आणि म्हणाला, ठहरो साहब, आप हॉटेल में आइए. आम्हाला समजेना एकदम याला काय झाले. आम्ही पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो. तो टपरीवाला एका कॉटजवळ गेला आणि खालून एक एक मोठ्या स्टीलच्या बादल्या बाहेर काढून आमच्यासमोर ठेवू लागला. आम्ही अवाक होऊन पाहतच राहिलो. कारण एका बादलीत काजू घातलेला पुलाव, एका बादलीत बटाट्याची भाजी, एकात पुरी, एकात वरण असे ताजे गरम जेवण होते. आम्ही विचारले, तुम्ही तर हॉटेलमध्ये काही नाही म्हणत होता आणि हे कुठून आले. तेव्हा तो म्हणाला, क्या बोलू साहब, आप इधर से थोड़ी दूर गए होंगे. तब एक बूढ़ा आदमी इधर ये बादली लेकर आया और बोला, मेरे बाल बच्चे बहुत भूखे हैं, वो अभी आ जाएंगे, उनको ये खाना दे देना. ये बता के वो निकल गया. आम्ही समजायचे ते समजलो. साईबाबांशिवाय हे काम कोणाचेच नव्हते. आम्ही सर्वजण खाली बसलो आणि ते अमृतमय जेवण जेवू लागलो. साईंच्या या प्रेमामुळे प्रत्येक घासाबरोबर आमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. आजही ही घटना आठवली तर डोळ्यात पाणी उभे राहते. विशेष म्हणजे आम्ही पुढे 2 दिवस अक्कलकोटला होतो. मात्र ती बादली नेण्यास पुन्हा कोणीही तेथे आले नाही. जय साईराम. श्री साईसागर मराठी चॅनलच्या माध्यमातून श्री साईबाबांचे साईभक्तांना आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. श्री साईबाबा देहधारी असताना शिर्डीत घडलेल्या दुर्मिळ घटनांची ही माहिती दिली जाते.
श्री साईबाबांच्या संदर्भातील सर्व माहिती देणारे हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि सर्व साई भक्तांना व्हिडिओ शेअर करावेत. जय साईराम.